नमस्कार मित्र, स्वागत आहे मित्रांनो. बरेचसे शेतकऱ्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होतो व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊन की जानेवारीमध्ये खऱ्या पद्धतीने भाव वाढतील का. तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि नवीन वर्ष होऊन अगदी 10 दिवस झालेले आहे आणि आज आहे 10 जानेवारी. आपण बघतोय की कापूस बाजार भावामध्ये प्रचंड उलाढाल आपल्याला होताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, खुल्या बाजारातील कापूस दरात सुधारणा. अकोटमध्ये व्यापाऱ्यांनी 8,405 रुपयांपर्यंत केले सौदे. शेतकरी मित्रांनो, हे खाजगी क्षेत्रातील भाव आहे. शेतकरी मित्रांनो, कापूस दरवाढीची महत्त्वाची कारणे आहे. सरकीचे रेट आहे 4,200 रुपये झालेले आहेत. शेतकरी मित्र, आपण बघत आहोत की अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापूस बाजार भावामधली उलाढाल आपल्याला होताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या दिवशी जरी बघितलं आपण 10 जानेवारी 2026 आपल्या दुपारनंतर आपल्या हाती आलेला कापूस बाजार भाव जो आहे, तर मित्रांनो त्याच्यामध्ये अगदी 8,500 रुपये प्रति क्विंटलने कापूस बाजार भाव हा अकोला या मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 महिन्यामध्ये सर्वात मोठी अपडेट असून सगळ्यात मोठा कापूस दरवाढ हा या मार्केटमध्ये आपल्याला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या भागामध्ये काय मिळतो आहे कापूस बाजारभाव, का आपल्याकडे व्यापारी देत आहेत का 8,500पर्यंत कापूस बाजारभाव. नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये या कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कोणत्या भागातून आहात. शेतकरी मित्रांनो, या पुढे देखील आपण अनेक अनुभवी व्यापाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की खऱ्या अर्थाने कापूस बाजार भावामध्ये आणखी देखील काही सुधारणा होणार आहेत का. तर ती सुधारणा जर झाली तर नक्कीच आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम करूयात. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी नियमांची झंझट नको, शेतकरी विकू लागले खुल्या बाजारात पांढरं सोनं. शेतकरी मित्रांनो, CCI कडून 4,80,000 क्विंटल खरेदी, 8,000 वर शेतकऱ्याचे अर्ज त्रुटीत अडकले, 3,835 अर्ज नाकारले, खरेदी केंद्राची प्रतीक्षा. शेतकरी मित्रांनो, 30,000 शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर आणि 3,835 शेतकऱ्यांचे अर्ज हे CCIने नाकारलेले आहेत. मित्रांनो, बीड असेल, माजलगाव असेल, धारर, अंबाजोगाई, परळी असेल, या सर्व भागामध्ये शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण या आजच्या दिवशी कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव झाला ते पाहूयात. शेतकरी मित्रांनो, सिंधू सेलूमध्ये 1,200 क्विंटल आवक झाली आणि बाजारभाव भेटला 8,245 रुपये प्रति क्विंटल. हा सिंधी सेलू या मार्केटमध्ये आज 10 जानेवारी 2026 रोजी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे मित्रांनो देऊळगाव राजामध्ये देखील 8,000 वरती कापसाचा बाजारभाव गेला. कापसाची आवक ही 900 क्विंटल झाली. कमीत कमी हा दर 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला 8,100 रुपये प्रति क्विंटल. ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी सकारात्मक कापूस बाजारभावातला बदल आहे मित्रांनो. त्यानंतर उमरेड बाजार समिती आहे, आवक झाली 1,039 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 7,700 आणि जास्तीत जास्त दर भेटला 7,960 रुपये प्रति क्विंटल. ही देखील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक जरी म्हणावं लागेल आपल्याला. उमरेडमध्ये एकूण म्हणजे जास्तीत जास्त जो बाजारभाव आहे तो 3,960 रुपये प्रति क्विंटल हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू. कापसाची आवक झाली 5,071 क्विंटल, कमीत कमी दर मिळाला 7,789 आणि जास्तीत जास्त दर मिळाला 8,010 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधलं देखील अकोला आहे. अकोल्यामध्ये देखील 523 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,789 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,010 रुपये प्रति क्विंटल. हा अकोला या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 10 जानेवारी 2026 रोजी मित्र आपल्याला पाहायला मिळालेला आहे. जालना बाजार समिती आहे. जालन्यामध्ये एकूण कापसाची आवक झाली 1,138 क्विंटल, कमीत कमी दर भेटला 7,690, सर्वसाधारण दर भेटला 7,790 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, असे बरेचसे मार्केट आहे की आज रोजी आपल्याला त्या मार्केटमध्ये 8,000पेक्षा जास्त कापूस बाजारभाव पाहायला मिळालेला आहे.
समुंदरपूर मार्केट आहे, या ठिकाणी देखील 7,400 हा कमीत कमी दर मिळाला आणि जास्तीत जास्त दर 8,100 रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे. शेतकरी मित्र, आपण कोणत्या मार्केटमध्ये कापूस घातला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या भागामध्ये खाजगी व्यापारी काय कापसाला बाजारभाव देत आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आणि भद्रावती मार्केट आहे, भद्रावतीमध्ये 226 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,300 भेटला आणि सर्वसाधारण दर हा 7,650 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल हा भद्रावती मार्केटमध्ये 10 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या नंतर मित्रहो आपल्या हाती आलेला हा बाजारभाव आपल्याला आहे. तर मित्रहो, आपल्या मार्केटमध्ये काय मिळतो आहे कापसाला बाजारभाव नक्की कळवा. अमरावतीमध्ये जो आहे तर कमी आवक घटलेली आहे, 75 क्विंटलच कापसाची आवक झाली आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो मिळाला 7,850 रुपये. शेतकरी मित्रांनो, नवीन असं आणि रोजची अपडेट जर आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी काम करतोय म्हणून नक्की चॅनल लाईक करा.